या अंतिम फेरीसाठी वेळ कमी असल्यामुळे ओळखसाठीचा कार्यक्रम आपण अंतिम सामना चिंचवडा विरुद्ध वाघाई निवडी यांच्या दरम्यान आणि या अंतिम फेरीचा नाणेफेकीसाठी आले ते आपले दिलीप शेठ सावंत आणि निधी संगरे दोन्ही संघनायकांच्या पुढे यायचंय। धन्यवाद दिलीप शेठ। नाणेफेकी जातो बघूया कोणाच्या बाजूला आणि मला वाटतं पिंगवण्याच्या बाजूला नाणेफेकी जातो। धन्यवाद दिलीप शेठ आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली। धन्यवाद। ठाके सर मैदान ना अंतिम सामना त्या ठिकाणी जे काही सत्कार राहिले आहेत ते मंडळाच्या लक्षात आहे पण वेळेअभावी आपण जरा समजून घ्यायचं आहे। काही लोकांचे सत्कार राहिलेले आहेत स्वागत राहिलेलं आहे जरा मंडळाला सहकार्य करायचं वेळ खूप कमी आपल्याला। धन्यवाद 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 धन्यवाद। सामना 10 मिनिटाचा खेळवला जाणार आहे। आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत या अंतिम सामन्यासाठी। अंतिम सामन्याचा पहिली ही एक जबरदस्त असा चढाईपटू मैदानात निलेश गडकी निदान रेषा पार करून आक्रमण करतोय जोरदार पकडण्याचा प्रयत्न करतोय पण एक असा खेळाडू मैदानात आहे निलेश घरच्या मैदानावर खेळत असताना बहादार खेळ करण्याचा त्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं अतिशय जोरदार अशी खेळी करण्याचा प्रयत्न निश्चित करणार। अंतिम फेरीत पोहोचलाय एका विजेत्या पदाचा दावेदार नक्कीच झालेला आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांना एक बक्षीस तर नक्कीच मिळणार। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे तो जो विजेता संघ आहे त्याच्या अगेन्स्ट जो संघ पराभूत झालेला आहे त्याला तिसरा क्रमांक मिळणार आहे आणि जो उपविजेता संघ आहे त्याच्या अगेन्स्ट जो संघ पराभूत झालेला आहे त्याच्यासाठीचा चौथं बक्षीस मिळणार आहे। विजय संघाने त्याच्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण गडसे यांच्याकडून 1000 आणि जो विजय होणार आहे त्यासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण गडसी यांच्याकडूनही 1001 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा निलेश गडसी मैदानात एक जबरदस्त असा खेळ करून आपल्या मैदानात परतताना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ अतिशय सुरेबळ आणि ज्याने अतिशय सुरेख अशी कामगिरी केली होती। या सामन्यातील एकमेव 5 गड्यांची जी रेंज केली होती ती या खेळाडूने 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू ज्यांनी सेमीफायनल मध्ये अतिशय सुरेख आणि देखणा असा खेळ केला होता। अतिशय दबाव रोशन या खेळाडूंवर होता की काही महत्वाचे खेळाडू काही कारणास्तव मैदानाच्या बाहेर बसले होते आणि अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता पाठीराखे फार कमी प्रमाणात असताना सुद्धा एक अतिशय झकास असा खेळ केला आणि तो खेळ बोलला आणि म्हणूनच मी त्याला असं सांगतो की पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई करतोय हा संघ हा खेळाडू एक गुण मिळतोय तो पुन्हा एकदा बोनस गुणता। मात्र समोरचा संघ अतिशय दमदार अशी खेळी करण्यासाठी माहीत असलेला ते तर मैदानात निदान रेषा पार करून आक्रमण करतोय हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय। जबरदस्त अशी खेळी त्याची पाहायला मिळतोय। साई खेळाडूंना हलतं ठेवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक जबरदस्त असा अंतिम सामना दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय। काही महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना सुद्धा पिंपळवडी संघाने अतिशय दमदार असा खेळाडू खेळ केलेला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा समोर आत्ता खेळत असलेला खेळाडू 11 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू निदान रेषा पार करून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतो। या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहणारे उमेश बाई सर उमेश जाधव सर आणि हा मात्र चुकीचा प्रयत्न या ठिकाणी मात्र सफल होतोय। अतिशय सुरेख असा प्रयत्न आणि एक गोल मिळतो तो पुन्हा एकदा आणि वाजवी निवडी संघासाठी अतिशय दमदार अशी कामगिरी आता मात्र ठरलेलं आहे आणि रतन गडसी मैदानात आहे। 6 नंबर जर्सी परिधान केलेला भरत गडसी यांचा सुपुत्र या ठिकाणी मैदानात आहे। रतन गडसी एक दमदार अशी खेळी करण्यासाठी माहीर असलेला असा हा चढाईपटू 2-1-2 क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आक्रमक अशी खेळी करून पकडण्याचा प्रयत्न होता। आता मात्र निश्चित या ठिकाणी एक गोल मिळतोय तो पिरजवणे संघाला एक जबरदस्त अशी खेळी करताना पाहायला मिळतोय। तो पिरजवणे संघ या दबावाच्या स्थितीत सुद्धा पुन्हा एकदा संघाच्या कर्णधार मैदानात निदान रेषा पार करून आक्रमण करताना पाहायला मिळतोय। 6 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना या निवडीच्या प्रांगणामध्ये घरच्या खेळाडूंच्या समोर या ठिकाणी खेळत असताना निवडीचा संघ बहादार खेळ करतो ते अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच मागच्या सामन्यामध्ये अतिशय दमदार अशी खेळी करून त्यांनी हा सामना अंधेरीच्या विरोधात
फार मोठ्या फरकाने जिंकला होता, तो या खेळाडूच्या जोरावर जो आता चढाईसाठी जातोय निलेश गडकी. एक दमदार असा चढाईपटू, अतिशय उत्कृष्ट खेळी करण्यासाठी माहीर असलेला असा हा चढाईपटू, या सामन्यामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार अशी कामगिरी केली. पूर्ण जरा म्हणतो ट्रॅकवर आहे आता सध्या, अशा सुरेख कामगिरी दिसली. पुन्हा एकदा त्याला एका गुणाची कमाई होते. निलेशला पकडणं इतकं सोपं नाही. निलेशला पकडण्यासाठी निश्चित सर्व खेळाडूंची साथ लाभणं गरजेचं आहे. एकट्या दुसऱ्याचं काम नक्कीच नाही. अतिशय नावाजलेला असा खेळाडू आहे आणि त्यामुळं त्याला पकडण्यासाठी एक वेगळी रणनीती आखावी लागेल ती पिरजवणे संघाला. अतिशय नावाजलेला असा हा संघ आहे वाघजाई निवडी संघ, मागच्या वेळेचा विजेता संघ आहे या मॅचवरचा आणि त्यामुळं त्यांना पराभूत करण्याचं धाडस या ठिकाणी पिरजवणे संघाला करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स आखावे लागणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी टाइमआउट घेतला जातोय तो निवडी संघाकडून. या सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये तितकीशी पडझड या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन्ही संघाकडून. मात्र मध्यंतरानंतर या सामन्याला वेगवान सामना ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा सामना इथे नक्की पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, अंतिम सामना जो वाघजाई निवडी यजमान संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यांना कडवी झुंज देण्यासाठी फिरवण्याची ते खेळाडू या ठिकाणी तयार होतात. आणि पुन्हा एकदा 4 विरुद्ध 1 अशी 5 विरुद्ध 1 अशी खेळी करण्यासाठी निलेश गडशी मैदानात आहे. एक मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू निदान रेषा पार करून आक्रमण करतोय. 2-1 क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं असणारं आक्रमण पाहायला मिळते ते निलेश गडशी या घरच्या खेळाडूकडून. आपल्या घरच्या मैदानात घरच्या कबड्डी रसिकांसमोर खेळत असतानाचा हा त्याचा अनुभव आहे आणि पुन्हा एकदा पकडीचा प्रयत्न होतोय. इतकं सहज शक्य नाहीये कारण अतिशय बलवान ताकदवार असा हा खेळाडू आहे आणि त्यामुळं छोट्या छोट्या खेळाडूंनी जर पकडायचं झालं तर निश्चित या ठिकाणी संघाची साथ लाभणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा थर्ड रेससाठी आलेला हा खेळाडू आहे तो दत्तगीर शेख, की ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक गडी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक चालक चपळ असा खेळाडू जो आहे त्याला टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये फिरकवणे संघाला अतिशय सुरेख आणि 11 नंबरचा महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आत आलेला आहे. 11 नंबरचा खेळाडू मैदानात आलेला आहे आणि त्यामुळं एक जबरदस्त असा एक टेक्निकल पॉईंट या ठिकाणी मिळतोय. ज्यावेळेस एकच खेळाडू बाद असतो त्यावेळेस एकच खेळाडू ते मैदानात येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे एक पॉईंट मिळतोय तो निवडी संघाला. आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होते. 6 नंबर जलती परिधान केला. हा चढाई करून 2-1 क्षेत्ररक्षण ठरवलेलं आहे. दत्तगिरने एक महत्वाचा खेळाडू मैदानात आणलेला आहे की ज्याने कायम स्वरूपी मैदानात थांबणं गरजेचं आहे तरच निवडी संघावर मात मिळू शकतो. अन्यथा निवडी संघ अतिशय अनुभवी आणि त्यांचा कोच भरत गडशी त्याहून अनुभवी आणि त्यामुळे या संघाला पराभूत करण्यासाठी फार मोठी मेहनत घ्यावी लागेल ती निश्चित फिरवणे संघाला. पुन्हा एकदा फिरवणे संघाकडून टाइम ऑफ घेतला जातोय. या खेळामध्ये 4ही टाइम ऑफ आहेत ते दोन्ही संघ या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण महत्वाचा सामना आहे, अंतिम सामना आहे. जो संघ विजयी होणार आहे तो विजेतेपदाचा दावेदार होणार आहे. जो पराभूत होणार आहे तो उपविजेत्या पदावर त्याला समाधान मानावं लागणार आहे आणि त्यामुळे अतिशय महत्वाचा असा हा सामना आणि हा सामना खेळण्याचा आनंद या ठिकाणी फिरवणे आणि निवडीच्या या खेळाडूंना इथे प्राप्त झाला आहे. पुन्हा एकदा फिरवणे संघाचा हा कर्णधार मैदानात आहे. निदान रेषा पार करून पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय आणि आता एकदा पुन्हा एकदा निलेश गडशी मैदानात आहे. आता नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात आहे. तो निलेश गडशी अतिशय दमदार अशी कामगिरी करून तो मैदानातून पुन्हा एकदा एक गडी बाद करतोय. संघाच्या कर्णधाराला बाद करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानात परततोय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू एक दमदार अशी खेळी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून निश्चित होतो. एक सुरेख अशी खेळी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून नक्की पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये अतिशय वेगवान असा खेळ केला होता आणि 5 गड्यांना एका घडीला बाद केलं होतं आणि तोच खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतो. त्यांना बाद करून मैदानात परततोय. अतिशय दमदार असा खेळ त्या खेळाडू पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं की एक असा खेळाडू आहे की त्याचा खेळ बोलतोय आणि त्यामुळं त्याचा खेळ बोलतोय म्हणून फिरवणे संघ आज आपल्याला या अंतिम फेरीत पाहायला मिळतोय. एक जबरदस्त असा खेळ करणारा असा हा 11 नंबरचा खेळाडू फिरवणे संघाला लाभलेला आहे आणि त्याच्या जोरावर पुन्हा बॅक टॅकल अतिशय दमदार अशी बॅक टॅकल पाहायला मिळते. या खेळाडूची सुद्धा टॅकल अतिशय जबरदस्त एक सुरेख अशी टॅकल पाहायला मिळते ती या खेळाडूकडून. एक जबरदस्त असा खेळ पाहायला मिळतो या खेळाडूकडून आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू 2-1 क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आक्रमण करतोय. एक असा वेगवान खेळाडू फिरवणे संघाला लाभलेला आहे की अतिशय वेगळा खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. हा खेळाडू मागच्या एका सामन्यामध्ये या आधीच्या सेमीफायनलच्या 5
गडी एका आता पुन्हा एकदा पकडीला प्रयत्न आहे आता मात्र निकाल बाद होतो. दोन्ही खेळाडू बाद होत आहेत पण निवडी संघाचा यामध्ये फायदा नक्की असणार आहे की एक महत्वाचा खेळाडू हा बाद होतोय आणि त्यामुळं निवडी संघाची यामध्ये सरशी नक्की असणार आहे. पुन्हा एकदा निलेश गडशी मैदानात आहे. दोन क्षेत्रक्षण सदोष असताना असा दमदार असा खेळाडू मैदानात आहे. निदानच्या पार करून आक्रमण करतोय बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय वेगवान अशी चढाई पाहायला म्हणजे निलेश गडशीची आणि एकदम खोलवर जाऊन बोनस घेण्याचा प्रयत्न केला. एक सुरेख बोनस जबरदस्त असा बोनस लाईन थोडीशी ऑफ आहे अशी पाहिल्यानंतर निलेश गडसेने त्याचा फायदा उचलला आणि एका गुणाची कमाई केली ती आपल्या संघासाठी. हा अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जातोय. वाघजाई निवडी यजमान संघ विरुद्ध पावणा पिरदवणे संघ या ठिकाणी या दोन संघांच्या दरम्यानचा हा अंतिम सामना या ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेला हा वाघजाईचा निवडीचा संघ आणि बघूया याही वेळेला बाजी मारून जातो काय सलग दुसऱ्या वेळेला विजेता होतो काय. या पहिल्या आपला दुसरा टाइम ऑफ या ठिकाणी संपतोय आणि दुसरा टाइम ऑफ या ठिकाणी होतोय तो निवडी संघाचा एक जबरदस्त असा संघ. परत गडशी यांनी या संघाची बांधणी केली गेले कित्येक वर्ष पंचकृषी आणि त्याच्या बाहेर जाऊन या संघाने विजेते पद पटकावले आणि त्यामुळं हा संघ असा आहे की ज्या संघामध्ये सुरुवातीला परत गडशी स्वतः खेळायचे आणि त्यामुळं इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळायचं त्यांचा उत्साह वाढायचा आणि त्यामुळं या संघाची वेगळ्या प्रकारची बांधणी तयार झाली. स्वतःची तिन्ही मुलं या ठिकाणी खेळताना अनेक मैदानावर पाहायला मिळाले. निलेशने त्याला चांगली साथ दिली सूरजने चांगली साथ दिली आणि त्यामुळं अनेक मैदानावरचा विजेता संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जायचा तो वाघजाई निवडी संघ आणि त्यामुळं या घरच्या मैदानावर आज अंतिम फेरीत खेळतोय तो त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या अंगी असलेल्या कलेमुळे खेळतोय आणि अनेक मातब्बर संघावर मात करून आज निवडी संघ या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा निवडी संघातील खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या होऊन होते. अतिशय दमदार अशी कामगिरी या निवडी संघातील खेळाडूंनी केलेली आहे आणि त्यामुळं त्यांना एक कडवी झुंज देणाऱ्या या आपल्या पिरदवणे संघाच्या खेळाडूंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होते. अतिशय सुरेख अशी खेळी करणारे हे पिरदवण्याचे खेळाडू या मैदानावर पाहायला मिळत आहेत. अनेक अडचणींमधून ते या अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत आणि अंतिम फेरीत दिमागदार पद्धतीने पोहोचत असताना एक अतिशय सुरेख अशी कामगिरी रोशन मागच्या सामन्यामध्ये केली की समोरचा संघ अतिशय भगवान असा संघ होता तसा बघितला तर अंकुश नवेले आणि त्याचे साथीदार अतिशय सुरेख अशी कामगिरी करणारे जे खेळाडू होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा पकडीचा प्रयत्न होते. एक गडी या ठिकाणी बाद होते सुरेख टाइम मारतोय आणि आता मात्र हा खेळाडू थर्ड रेडसाठी स्पेशल कसा झाला हे आपल्या कुणाला ज्ञात नाहीये. हा खेळाडू आयत्या वेळेला या संघात आला आणि आयत्या वेळेला येऊन सुद्धा ज्याने अतिशय सुरेख अशी कामगिरी केली. कसबा संघाचा अनेक वेळेला प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू यावेळेला मात्र निवडी संघासोबत त्याची डाळ शिजत नाही. या ठिकाणी एक जबरदस्त आता मात्र मध्यंतर या ठिकाणी होत आहे. मध्यंतराला जेव्हा खेळ थांबला तेव्हा यजमान निवडी संघ 10 गुणांवर आहे तर 6 गुणांवर समाधानी मानावा लागतोय ते पिरदवणे संघाला. म्हणजे पहिल्या हाफला तरी विजयी होतोय तो यजमान संघ आणि ही जी आघाडी आहे ती शेवटपर्यंत टिकवण्यात यश मिळतं काय बघूया निवडी संघाला. आता मात्र ह्या 4 गुणांची जी आघाडी आहे ती टिकवण्यासाठी निवडी संघ प्रयत्न नक्की करणार. त्यांचे कोच अनुभवी आहे आणि त्यामुळे या अनुभवाच्या जोरावर या पुढचा खेळ कसा करावा यासाठी निश्चित प्रयत्न करणार. पण पिरदवणे संघाचे सुद्धा पाठीराखी आहे. इतर जे खेळाडू आहेत ते सुद्धा फार वयस्कर नाहीये तरुण खेळाडू आहेत पण तरुण खेळाडू असताना सुद्धा अतिशय दिमागदार असा खेळ केलेला आहे. अतिशय कबड्डीला म्हणजे या मैदानावर साजेसा असा खेळ केलेला आहे आणि त्यामुळं त्यांची वाहवा करावी तेवढी थोडी आहे. या पुढील समालोचनासाठी पुन्हा एकदा रोशन शिंदे. धन्यवाद महाडिक सर. या अंतिम सामन्याचं पूर्वार्धाचं समालोचन आपण छान अशा ओघोच्या भाषाशैलीमध्ये केलं आणि पुन्हा एकदा उत्तरार्धाची धुरापट माझ्या अतिथी पुन्हा एकदा आपल्याला मला पूर्ण धन्यवाद देतो आणि उत्तरार्धाच्या समालोचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. ज्यावेळेला सामन्याचा पूर्वार्ध संपुष्टात आला त्यावेळेला 4 गुणाची आघाडी दिली ती समोरच्या वाघजाई निवडी संघाकडे आणि 4 गुणाची आघाडी हाताशी घेऊन खेळताना संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. छान डिफेन्स आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो वाघजाई निवडी संघाचा. डिफेन्सच्या जोरावर सामना आपल्या बाजूकडून चुकवून घ्यायचा हा प्रयत्न दिसत असणार कारण
महत्वाचा मोहरा पिरतवडे संघाचा चालक 11 नंबर जर्सी परिधान केले हा मैदानाच्या बाहेर आहे आणि ही जमेची बाजू असणार ती वारसाई निवडी संघासाठी आणि वारसाई निवडी संघाला मात्र आता असे प्रयत्न करायला हवे की जास्तीत जास्त काळ 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईपटूला मैदानाच्या बाहेर ठेवायचं हे प्रयत्न असणार आहे आणि त्याकरता भरत गडशी निश्चित रेडी आहेत कारण त्यांच्याकडे महत्वाची असणार डावपेच निश्चित आहे आणि अशा वेळेला भरत गडशीच्या जर्सी रतीबाब निश्चित आलेले असणार आहे की जास्तीत जास्त 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईपटूला मैदानाच्या बाहेर ठेवायचं आक्रमण करत होता निलेश सावध साथ कारण जमीची बाजू आहे 4 गुणांची आघाडी आपल्या हाताशी असताना या ठिकाणी आक्रमण होतोय 2-1 क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामना आपल्या बाजूकडून चुकवून घ्यायचा दुसरं देखील आपल्या बाजूकडून करून घ्यायचं आणि फिरदवडे संघाला ते धक्का द्यायचा हा प्रयत्न चालू झालेला पाहायला मिळतो तो निश्चित या ठिकाणी समोरच्या असणाऱ्या वारसाई निवडी संघाकडून मैदानावरचा सामना आणि ही रणनीती होती ही रणनीती ऐकण्यात राजासह भरत गडची माहीत आहे समोरच्या क्षेत्ररक्षण गाफीत ठेवायचं 2 चढाईपटू एकाच वेळा पाठवायचे आणि एकाने चढाई करण्याकरता सज्ज छान साखर पुसायचा 2-2चं क्षेत्ररक्षण डबल 2चं क्षेत्ररक्षण पुन्हा अवलंबन केलं आणि या वेळेला 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे सावध पवित्र खेळ खेळणं गरजेचं आहे ते वारसा या ठिकाणी आपल्याला चढाई पाहायला मिळाली ज्या वेळेला संघाचा कर्णधार पाठीवर झाला आणि थोडासा गाफील राहिला आणि त्याच वेळेला या गाफील त्याचा अचूक अंदाज अचूक वेग घेतला गेला आणि या क्षेत्ररक्षकाला मैदानावरती पॉईंट ठरवलं गेलं सुवेक छान चढाई पाहायला मिळाली आणि महत्वाचा कर्णधाराकडून अशा पद्धतीचं मैदानावरती अपेक्षित नाहीये कर्णधारानं मैदानावरती थांबणं गरजेचं की तो संघाचं प्रतिनिधित्व करतो तिसरी चढाई 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्या तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची विश्वास सार्थकी दाखला त्याला पाहूया ही चढाई सार्थकी होती या ठिकाणी प्रॅक्टिकल करायचा प्रयत्न होता परंतु छान रोमांचक असला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा वारसाई निवडी संघानं या मैदानावरती आपलं अस्तित्व शाबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला निलेश आक्रमण करतोय सुरेख आक्रमण करण्याचा प्रयत्न असणार 2 क्षेत्ररक्षक मैदानाचा हात पायलावर केलेली चढाई खऱ्या अर्थानं मैत्रीचा हात पुढे केल्यासारखा या ठिकाणी निलेश पुन्हा निलेशचा पकड करण्याचा प्रयत्न होता निलेश सारख्या एका भारतात शरीरयष्टी असणाऱ्या चढाईपटूचा जर पकड करायचा असेल तर साखळी पडतं प्रतिस्पर्धा दोनचं क्षेत्ररक्षण 7 क्षेत्ररक्षक मैदानात 7 शिलेदार जिल्हा लढवत असताना या ठिकाणी मात्र आता वारसाई निवडी संघाने यजमान संघानं समोरच्या फिरदवडे संघाला यष्ट लागू करण्यास सुरुवात केली सुंदर आक्रमण पुन्हा स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतात काहीशी उलटावून राईट कॉर्नरला जबरदस्त पकड 1+2 इज इक्वल टू 3 पॉइंट ही गुणाची पुन्हा एकदा आघाडी जाते ती समोरच्या वारसाई निवडी संघाकडे आणि आता मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीनं मैदानावरती टक्कर देण्याकरता सज्ज झालेला संघ पाहायला मिळतो तो समोरचा असताना फिरदवडे उत्तरार्धाचा खेळ चालू आहे पूर्वार्ध संपुष्टात एकमेकांना आठवणं एकमेकांचे कच्चे पक्के जुळे टिपणं एकमेकांची परस्पर समजून आणि उंचून खेळणं हे सत्र संपुष्टात सामना निर्णायक अवस्थेकडे झुकवणारे सत्र निर्णायक सत्राचा खेळ बाकी आणि निर्णायक सत्राचा खेळ बाकी असताना निर्णायक खेळ मैदानावरती पाहायला मिळतो तो वारसाई कुठे का घेतला गेला फिरदवडे संघाकडून आणि फिरदवडे संघानं आत्मचिंतन करायला सुरुवात केली यापूर्वी आपण या तालुक्यातल्या मातब्बर संघाला अर्थात संकेत स्मृती संघाला या मैदानावरती धूळ चालली त्यांचा टिकाव लागू दिला त्यांचा आपल्या मैदानावरती पाडाव केला आणि आता मात्र वारसाई निवडी संघ समोरचे असणारे 7 वाघ या ठिकाणी आपल्याला घ्यायला बसले असताना आपण हल्ला देखील परतवू जाऊ शकत नाही ही वाघी खंत मला निश्चित असणार आहे ते समोरच्या असणाऱ्या फिरदवडे छान आक्रमण पुन्हा 11 नंबर प्रदान केला सगळ्या आक्रमण करतो स्वतःच्या लेफ्ट राईट कॉर्नर पुन्हा सतत हलके ठेवण्याचा प्रयत्न करतो छान बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण की बॅटिंग वारंवार अवलंबायचा प्रयत्न 2-1 11 नंबरच्या चढाईपटूच्या वेगवान हालचाली टिपल्या कोणी तर समोरच्या वारसाई निवडी संघाला निलेश आक्रमण करण्याकरता सज्ज झाला 2-2चं क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा अवलंबन केलं आणि या वेळेला निलेश देखील सावध झालाय कारण निलेशला जाणीव आहे गुणांची आघाडी आहे आणि निलेशनं मैदानावरती थांबणं गरजेचं आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं निलेशने मैदानावरती थांबणं गरजेचं आहे निलेश बेसावध राहिला आणि या बेसावधतेचा निश्चित फायदा उठवला तर समोरच्या पुन्हा एकदा आणि 11 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा येईल झाला या ठिकाणी निलेशने थांबणं गरजेचं होतं आणि निलेश मैदानाच्या बाहेर गेला संघ ठेपायला सुरुवात झाली संघाचं कॉम्बिनेशन राखणं संघाचा ताळमेळ अबाधित राखणं ही महत्वाची जबाबदारी होती निलेश
आणि आक्रमण करायचा 2-2-1-2 क्षेत्ररक्षण आणि आता मात्र निश्चित या ठिकाणी फिरजवळचा प्रयत्नाची पराकाष्ठा करणार त्याला जाणीव आहे. उत्तर अर्धाचा खेळ चालू आहे, निर्णायक सत्राचा खेळ चालू आहे आणि या निर्णायक सत्रामध्ये आपण निर्णय घेणं अपेक्षित आहे. निर्णायक सत्राला सुरुवात झाली आपण पाहतो. खरी मैदानावरती या ठिकाणी निलेशने थांबणं महत्वाचं होतं पुन्हा एकदा. आणि आता मात्र जर का या 11 नंबरच्या खेळाडूचा खेळ बदलला तर निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. अंधेरी पहिलेवाडीकडून निलेश वर्षीची पकड झाली त्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं. गुणाकार स्थिती अशी आहे, वाघजाई एवढी 17 गुण आणि पिरदवडे 10 गुण, अजून देखील 7 गुणाची आघाडी आहे आणि निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे. या निर्णायक मिनिटांच्या खेळामध्ये राजासर अतिशय आटोकाट प्रयत्न करायला लागला ते समोरच्या पिरदवडे संघाला. या ठिकाणी मात्र योग्य वेळी भरतकडशी अचूक अंदाज घेत तुटिका झाला. तुटिका कोणी घेतला? पिरदवडे संघाला. आणि पिरदवडे संघाला तुटिका घेतल्यानंतर भरतकडशी देखील आपल्या चमूला एकत्र केलं. 7 गुणाची आघाडी आहे. निलेशने चूक केली मात्र आपण ती चूक कशी सुधारता येईल, आपल्याकडून चुका होणार नाही आणि आपण या मैदानावरती ठामपणे उभारत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती किंवा हल्ला परतवून क्षेत्ररक्षण करायचं आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असं सल्ला दिलेला असताना पुन्हा एकदा आणि आता मात्र निलेशनी सावध खेळणं गरजेचं आहे. जी मागे चूक झाली ती होऊ न देणं, केवळ लढाई करत असताना सावधानतेचा पूर्ण लढाई करणं गरजेचं आहे. ती निलेशने मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. आक्रमणामध्ये पुढायचा निलेश स्वतःला आजवण्याचा प्रयत्न करत असताना निलेशने सावध गोल खेळणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला मागील चढाईमध्ये निलेशची पकड झाली त्याच वेळेला एक पोहरा मैदानाच्या बाहेर गेला. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं या ठिकाणी आमच्या सामनाधिकारी मुंबई जाधव यांचा निर्देशित चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं आणि संघाचा कळला किंवा माझ्या लोकांना आणि क्षेत्रावर शक्ती जबरदस्त किक मारली गेली, एक दमदार किक आपल्याला पाहायला मिळाली आणि याच वेळेला आक्रमण करण्याकरता सज्ज झाला निलेश. 2-2-1-2चं क्षेत्ररक्षण आणि निलेशने मात्र या ठिकाणी चढाई करता ट्राफिक घडलेलं आहे. असताना पुन्हा एकदा या ठिकाणी महत्वाचा मोहरा टिपला गेला तो निलेश कडून आणि प्रतिकार घेतला गेला. ज्या वेळेला तिसरी चढाई होती 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्या होत्या समोरच्या वाघजाई जोडी संघाच्या आणि यावेळेला पिरदवडे संघानं केवळ 29 सेकंद हे समोरच्या चढाईपट्टीला ठेवणं गरजेचं होतं. त्याची पूर्ती दमछाक होऊ गेलं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी 5 कोण झाला तर दस्तगिरीशी हे डिफेन्स करण्याच्या खरा प्रयत्न करायला हवा होता मात्र ते डिफेन्स करणं अपेक्षित आहे आणि त्याचा फायदा होतो समोरच्या वाघजाई जोडी संघाला. वाघजाई जोडी संघ मात्र स्वतः खेळ मैदानावरती प्रदर्शन करताना पाहायला मिळतो. पंचांच्या भिस्तनं या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. संघाचा कर्णधार आक्रमण करण्याकरता सज्ज होतोय आणि या ठिकाणी आक्रमणाची धुरा आपल्या खांद्यावर घेत संघाला महत्वपूर्ण योगदान द्यायचं हा प्रयत्न निश्चित असणार आहे. तो या संघाच्या कर्णधाराचा 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अजून निलेश मैदानावरती आहे, महत्वाचा मोहरा मैदानावरती आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षकांनी केवळ या चढाईपट्टीला 29 अशा पद्धतीचा खेळ वाघजाई जोडी संघाचा मैदानावरती होणं अपेक्षित आहे. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं शेवटच्या 3 मिनिटांचा सामना बाकी आहे आणि अजून देखील भरभक्कम गुणाची आघाडी आहे ती वाघजाई जोडी संघाकडे. एक छान खेळ मैदानावरचा होताना पाहायला मिळतोय. 5 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 5 क्षेत्ररक्षक मैदानात असताना निलेशला पुढची जाणीव आहे की आता आपण आघाडी आहे आणि अशा वेळेला आपण सावध कोणता खेळ खेळणं गरजेचं आहे. आपल्याकडून कोणता मैदानावरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि वाघजाई जोडी संघानं जी समोरच्या पिरदवडे संघाची मैदानावरती परिधान केली नाही का. अरे बाबांनो 11 नंबर जर्सी परिधान केले. जरा विचार करा समोरचा खेळाडू कोण आहे. एक आधी आपण पकड करण्याचं धारिष्ठ दाखवतोय मात्र अशा वेळेस धारिष्ठ आपल्या अंगण येतं येणार नाही ना याची काळजी मात्र निश्चित घ्या. कारण 11 नंबर खेळाडू वेगळी किती आहे जादू आहे की उरलेल्या काही मिनिटांमध्ये सामन्याचं चित्र पैठवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि अशा वेळेला आपण जर त्याचा एखादी पकडीचा अवलंब करत असू तर तो निश्चित उपयोगाचा ठरणार नाहीये आणि अशा वेळेला ग्राफिक क्षेत्ररक्षण देखील आपलं मैदानावरती प्रदर्शित होणार नाही ना याचा निश्चित अभ्यास करून खेळलं पाहिजे. ते समोरच्या वाघजाई जोडी संघाला वाघजाई जोडी संघाला आक्रमण चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी आहे आणि शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी असताना या ठिकाणी प्रतिकार घेतला जातोय आणि पंच मंडळी पुन्हा एकदा पिरदवडे संघाच्या पिरदवडे संघाला पुन्हा एकदा पंच मंडळी समज देतात. मित्रांनो
आता बोलण्याची आवश्यकता नाहीये. सॉरी म्हणताय सॉरी बोलले मला हे पंचायती सामना चालू करावा. आता जास्त केलं नाही 2-3 मिनिटं वारले ना ते जास्त केलं नाही. त्याला अजून बसून घे त्याच्यावरून मला पुढे येतात नाही. पंचायतच्या विषयाला पुन्हा एकदा सांगायला सुरुवात. आक्रमण होतोय फक्त निवडीच्या भागामध्ये 5 क्षेत्ररक्षक मैदान आणि या ठिकाणी रनिंग सांगितलं छान कोपरा क्षेत्ररक्षक बाद होतोय. मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी अवधीत जरी हातात कमी असला मग 2 मिनिटं डिक्लेअर केलेले आहेत. निलेश आक्रमण करतोय. दोन क्षेत्ररक्षक ट्रिपल सुद्धा क्षेत्ररक्षण आहे. 6 क्षेत्ररक्षक मैदानात असताना बोनस ऑन आहे. निलेश मात्र सावध करतोय. देशाला पूर्ती जाणीव झाली सामना आपल्या बाजूकडून चुकलेला आहे. सामन्याची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे त्याची जाणीव निलेशला निश्चित आहे आणि त्यामुळे निलेश या मैदानावर खेळत असताना अतिशय सावधानतेने खेळताना पाहायला मिळतो. प्रतिष्ठा दाखल पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी परिधान केलेला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये 2 गुण प्राप्त होत आहेत. ते समोरच्या फिरतवडे संघाला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण निलेश आक्रमण करण्याचा संच होतोय. आक्रमणाची धुरा चालू चालण्याचा शेवटचा 1 मिनिट सामना मात्र काही सेकंदाचा बाकी 5 सेकंदाचा बाकी असताना निलेशला देखील या ठिकाणी पकड झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणामध्ये संघाचं कॉम्बिनेशन खेळलं जात आहे वागदाई निवडी संघाचं आणि याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी परिधान केला 1+2=3.3 गुणांची पुन्हा एकदा भर पडते. ती समोरच्या असणाऱ्या पिरगावडे संघामध्ये आक्रमण करतोय. पुन्हा एकदा निलेश आक्रमण करण्याचा सज्ज झाला. मागील चूक झाली ती चूक होऊ द्यायची नाही. हा प्रयत्न निश्चित असणार आहे. तो निलेश या ठिकाणी खूप प्राप्त होतोय. तो समोरच्या वागदाई निवडी संघाला आणि खऱ्या अर्थानं 2 गुण जबरदस्त झाला. पिरगावडे संघ या ठिकाणी डिफेन्समध्ये निश्चित थोडासा कमी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं या सामन्यावरती निर्वाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. ते वागदाई निवडी संघाचे दमदार खेळ कबड्डी प्रेमिकांना अपेक्षित असणारा नेतृत्व देणारा कसा खेळ सामना जो निश्चित केला तो वागदाई निवडी संघाला आणि वागदाई निवडी संघ मैदानावरती खेळत असताना या खालच्या मैदानाची शान राखताना देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सिंगल पॉईंट पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळतोय. तर समोरच्या पिंजोडे संघाला वेगवान धोरणाचा थोडासा अवलंब केला जातोय आणि या ठिकाणी सामना धन्यवाद.